अहो तुम्ही आज मार्केटला का नाही आला तो? का ग काय झालं? काय नाही, ती माझी मैत्रीण नाही का पुण्याची, ती तुमच्याबद्दल विचारत होती हो, म्हणून मी म्हटलं. काय ग काय विचारत होती माझ्याबद्दल? काय नाही, ती म्हणत होती ते काळ्या तोंडाचं का नाही आलं. एक नंबर पॉइंट होता, मस्त. ह्यापुढे पण आपण थांबा जाऊया. तुम्हाला धावतोच. अहो वहिनी, दादा एका पोरगीसोबत हसत हसत फोनवर बोलायलाय. काय? थांब त्यांना दाखवतीस. काय हो, काय चाललंय तुमचं? कुठल्या पोरगीसोबत फोनवर बोलायचं? मला वाटलेलं तुम्ही मला धोका द्यायला अगं लागलाय. संशय खायची एक पद्धत असते की तुला समजते की नाही? तुझ्या आईचा फोन आहे, तुला कळते की नाही रे? तुझा बाप पण आगला, तू पण आगला. साड्या नाही, सगळं खोटं आहे तुझं, सगळं खोटं आहे. तुझं माझ्यावर प्रेमच नाहीये. अगं तुला माहित नाही माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. ठीक आहे, मग आयफोन 17 घेऊन दे मग मला. हम लोगों ने गरीबी देखी. हा हॅलो बिलू बोल. हा मी आवरलोय, तू आलास काय रोडवरती? अगं माझी जान, ज्या दिवशी तू माझ्या आयुष्यात आलीस त्या दिवसापासून मी रोडवर चाललोय. हॅलो, तू माझ्यासाठी काय करू शकतस? अगं पिल्लू, मी त्यासाठी काही पण करू शकतोय, तू फक्त बोल काय करायचंय ते. आमच्याकडे ना 2 गॅस सिलेंडर आहेत, त्यातला एक गॅस सिलेंडर भरून आणून देऊ शकतस? हॅलो हा हॅलो आई, बोल की ग. बाळा, कशी आहे तू? हा मी मस्त आहे, तू कशी आहेस? जावई बापू कसे आहेत? हा आहेत ना, त्यांनी पण मस्त आहेत. दे जरा त्यांना. हा थांब 1 मिनिट देते. हा आई दिले. म्यूजिक. सध्या नाश होते या गॅस बंदीचा. नवऱ्यासोबत भांडून भावाच्या घरला गेलते आणि भाऊ म्हणाला, बहिणे तू प्रॉपर्टीतला अर्धा निम्मा सगळा हिस्सा घे, पण नवऱ्यासोबत भांडण करून आमच्या घरला येऊ नकोस. का? कारण की त्याच्याकडे म्हणे एक्स्ट्रा गॅस नाही आहे म्हणे. अहो हे बघा, मी नवीन साडी घेतली, कशी दिसते मी? हा छान आहे. सांगा बरं कितीची असेल? 1500 रुपयाची. अय्या, तुम्हाला कसं माहिती? माझ्या पाकिटमधून 1500 रुपये गायब झालेत. अहो मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्याचं खरं खरं उत्तर द्यायचं. हा काय? हा बरं विचार. एका बाजूला ना एक सुंदर स्त्री आहे आणि ती तुम्हाला आवडते पण, आणि एका बाजूला मी आहे, मग तुम्ही कोणाला चूज करणार हो? अगं मी तुला चॉईस करणार. म्हणजे मी सुंदर पण नाही आणि तुमची आवडती पण नाही आहे? ये भी मेरी गलती है. अब देख तू. पर मी तुला एक प्रश्न विचारतो. हा बरं विचारा. जर माझी एक्स गर्लफ्रेंड घरात आली तर? समजा हे बूट मी तुमच्या तोंडावर फेकलं तर? अगं मी मस्करी करत होतो ग. हा हा, मी मस्करी बिस्करी काय करत नसतोय, सरळ तोंडावर फेकून मारतोय.